नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक आहे 19/12/2024। आज आपण आलेलो आहोत उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाई बाजार आळेफाटा या ठिकाणी। फार मोठ्या प्रमाणात आपल्याला आपण पाहू शकतो गायांचा बाजार आळेफाटा फार मोठ्या प्रमाणात आळेफाटा बाजारात गाया येत असतात खरेदी विक्रीसाठी। आज आपण गायांची खरेदी आणि विक्री कशा पद्धतीने चालते, गायांना काय बाजारभाव भेटतोय याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत। आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण नवीन असाल आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा, जेणेकरून बाजारभावाची अचूक माहिती गायांच्या शेतकरी बांधवांपर्यंत घर बसल्या पोहोचेल। चला तर जाऊया गाई बाजारात गायांचे बाजारभाव पाहण्यासाठी। थांबा 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 अरे भाऊ, तुझ्या काय आहे का? तुझ्या काय आहे? आपले कोणत्या जातीचे आहे? एबीएस टॉप क्वालिटीच्या आहे का? काय किती वेळ त्याचे आहे? 1.5 लाख। किती वेळ त्याचे आहे भाऊ? पहिल्या करोडी सगळे दोन्ही पण? हा, दोन्ही पण। काय किंमत सांगितली? किंमत सांगाल 1.5 लाख। 1.5 लाख आणि द्यायची तुमच्याकडं किती जाती भाऊ म्हटला? 4 जाती दादा। 4 जाती। हा आहे भाऊ, तुझा मोबाईल नंबर सांग ना, तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग। परत सांग। 99 22 62 34 45। 99 22 62 34 45। तुझं नाव काय म्हटलं? बब्बर कुंडबा शेख। 1.5 लाख रुपये दोन्ही गायांची किंमत सांगितलेली आहे मित्रांनी। आपण पाहू शकता मोबाईल नंबर देखील त्यांनी सांगितलाय। भाऊ नमस्कार। गाई खूप मोठी, कोणत्या जातीची? गोदरेज कांडी सुग्राज बनवतील ती कंपनी। किती दाताची आहे ती 6 दाती। आणि किती वेळ दाताची? दुसऱ्या याला वासरू काय? वासरू काय? आणि दूध का काढतात भाऊ तिचं? तिचं दूध का काढतात? ही विकली म्हणून दूध काढ विकली काय? काय बाजारभाव दिला हिला? दिली 85,000। बाजारभाव वाढलेत का नाही अजून? नाही वाढले नाही ना अजून? 85,000। आणि जर बाजार असते तर कितीला गेली असती? अरे भाऊ, बाजार असते तर कितीला गेली असती? 10ला गेली, म्हणजे 10-15 हजारांनी कमी गेली। 85,000ला व्यवहार केलाय। तू व्यापारी का शेतकरी? व्यापारी। पाहू शकता आपण 85,000ला गाय विकली गेलेली आहे। विकली गेल्यानंतर तिचं दूध काढतायत। हे तिचं वासरू आहे। कोणते मागत तिकडे मी म्हणलं 4 दात 15ला काल। तुम्हारी वक्त कीमत है हमारे पास, तुम्हारी वक्त कीमत है लोग। व्यवहार चालू आहे, पाहू शकता आपण। विशाल भाऊ नमस्कार। गाय घ्यायला आलते काय? गाय घ्यायला आलते का? किती जाती ही गाय? 4 दाती। ही 4 जाते। पहिलं रुई का? हा, पहिलं। काय बाजारभाव भेटला याला? 13,000 रुपये घेतले आपण। 13,000ला घेतली। गायांचे बाजारभाव कमी झालेत ना? कमी झाले। काय कारण आहे भाऊ त्याच्या? दुधामुळे कमी झाले, भावच नाही दुधाला भाव नाही। तुम्ही व्यापारी का शेतकरी? आम्ही व्यापारी आहे। साधारण दुधाला किती बाजारभाव पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? 35 रुपये कमीत कमी। 35 रुपये अन्न सोडून खर्च खूप वाढलाय। भाऊ थंडी आता, त्याचा काय गायनो परिणाम होतोय का? दुधाला कमी पडले काय? दुधाला का आजार वगैरे काय? आजार जास्त
मस्त जास्त होत आहे. मस्टडी जास्त होत म्हणजे खर्च वाढत चाललाय. वाढत चाललंय. ओके. भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार मी नमस्कार. अरे तुझी कोणती गाई आहे? हीच आहे. ही गाई आहे का? हा कोणत्या जातीची भाऊ? ही प्युअर एचएफ. हा आता ही गाई आहे किती जाती आहे? ही गाई 4 जाते. पहिला रुई ना? पहिला रोड. काय किंमत सांगितली भाऊ हिची? हिची किंमत सांगायला 10,000 रुपये. 10,000 रुपये सांगायला. आणि द्यायची म्हटल्यावर काय? द्यायची 8-9 हजार रुपये देऊन टाकू. 8-9 हजाराला देऊन टाकू. हा आता 8-9 हजाराला देऊन टाकू. काय मागत आहेत? मागायचं त्याला 5-6ला. 5-6 मागतात म्हणजे बाजारभाव कमीची. बाजार लय कमी पडले आता. आता मागच्या गुरुवारच्या तुलनेत आता आवक वाढली काय जरा? नाही कमी झाली उलट परत. कमी झाली ना? म्हणजे कमी येतात ते काय. आता तुझं नाव नंबर सांग. माझं नाव अल्ताफ शेख. मोबाईल नंबर 93 70 39 16 05. परत सांग मोबाईल नंबर. 93 70 39 16 05. ही दुसरी गाई आहे तुझी काय? ही पण माझीच आहे. साहेब आपला या इंटरव्ह्यू हा घेतो ना. ही किती येताची? ही दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे का? हा कोणत्या जातीची आहे? ही प्युअर ABS चालवली. एबीएस. हा आता हिची काय किंमत सांगितली भाऊ? हिची सांगायला 12,000. 12,000. किती पर्यंत मागते तिला? हिला 8-9 पर्यंत. 8-9 पर्यंत. हिला पण बाजार नाही? बाजारच नाही कशाला. हा बाजार नाही काय? बरं. साहेब ही काय काच दाखव 5.5 रुपये दाखव. भाऊ नमस्कार. नमस्कार. व्यापारी ना? हा व्यापारी. कोणत्या जातीची गाई आहे? एचएफ जातीची आई आहे. एचएफ. पहिला रुई का? नाही दुसऱ्यांदा आहे. किती जाती भाऊ? 6 दात कडदात करते. 6 जाती. आता तुम्ही आले हिला घेऊन काय बाजारभाव म्हणता तिचा? बाजार भावला कमी आहे जरा. कमी आहे. हा. तरी कितीने मागितली होती हिला? ही आता 10-11ला मागत आहे. 10-11ला. हा याच्यावरती नाही जात. आणि जर समजा बाजार असते तर कितीपर्यंत गेली असती गाई? बाजार असतो तर 25-30 हजाराचा माल आहे. 25-30 हजाराचा माल आहे. आता तुम्ही व्यापारी आहेत, खूप दिवसाचा तुम्हाला अनुभव आहे. हा बरोबर. साधारणतः दुधाला किती बाजार पाहिजे त्यावेळेस गायांचे बाजार वाढतील? कमीत कमी 32-33 रुपये बाजार पाहिजे. कमीत कमी. हा, कमीत कमी. 35 असला तर चांगलंच आहे. हा 35 हजार उत्तम छान आहे. हा पण कमीत कमी 33-32 असला तर माल शेतकऱ्याला परवडत. आता बाजार किती आहे साधारण? आता काय आम्हाला पडतो 24-25-30. म्हणजे 10 रुपयांनी तरी बाजार वाढला पाहिजे. हा आता भाऊ थंडीचे दिवस आहेत, हा काय गायांना कोणते आजार होत आहेत? आजाराचं काय नाही पण हे जातं जरा लंपी जरा कमी झालाय. कमी झालेलं. हा थंडीचा काय प्रॉब्लेम होतोय? थंडीचा एवढा अजून काय नाही वाटत. आता काय म्हटलं भाऊ याची किंमत काय म्हटलं तुम्ही? याची किंमत मी 15,000 रुपये सांगतोय. 10च्या पुढे कोणी मागत नाही. 15,000 भाऊ सांगतात हे, पण 10च्या पुढे कोणी मागत नाही. तुमचं नाव आणि नंबर सांगा. माझं नाव हनीफ आहे. माझा मोबाईल नंबर 98 60 57 53 64. मोबाईल नंबर परत सांगा भाऊ. 98 60 57 53 64. हे व्यापारी बांधव आहेत, यांना तुम्ही संपर्क करू शकता. त्यांनी आपला मोबाईल नंबर सांगितलेला आहे. एचएफ जातीची गाई आहे, दुसऱ्यांदा आहे. 12 लिटर दूध आहे. 12 लिटर दूध देती आणि तिची किंमत साधारण 15,000 त्यांनी सांगितलेली आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता, ते व्यापारी आहेत. मामा नमस्कार. नमस्कार बोला. काय आणलंय? गाई का घ्यायला आले का विकायला आले? घ्यायला आलो पण काय दुधाला बाजार नसल्यामुळे काय घेणार गाड्या. एकदम तुम्ही कुठले? येडगावचं नेरतं. येडगावचे जे आपले. दुधाला बाजार नाही, बाजार नाही. खाद्याला महागाई झाली, खाद्याला महागाई झाली, गिऱ्हाईक नाही बाजार. आता आपल्या घरी किती गाय आहेत? माझ्याकडे 5 गाय आहे. 5 गाय आहेत आणि अजून घ्यायच्यात. चाललं घ्यायचं बघू मिळाली चालत मग तुझं ही मारली 10,000 देत नाही ना तू. ही गाई आपण पाहिलं मागाशी, ही गाई आता 10,000ला मागितलेली आहे. त्यांचं म्हणणं साधारण 12-13 हजार रुपये आहे, पण देत नाहीयेत. बाजार दुधाला दादा किती पाहिजे तरी अंदाज? 30, 35, 40 पर्यंत बाजार पाहिजे. 35 प्लस पाहिजे. हा ते फॅटवर बा ठीक आहे. 30-32च्या पुढंच पाहिजे तर परवडतं. काय शेतकरी करणार? 30-32च्या पुढंच बाजार पाहिजे. अवघड कार्यक्रम झाला शेतकऱ्याला. आता साधारणतः बाजार किती आहेत? आता काय 22-23 करतात. 22-25 पर्यंत. लईत लई 25 पर्यंत परवडत नाही. नाही नाही धंदाच परवडत नाही. म्हणजे काहीच राहत नाही शिल्लक. शिल्लकच राहत नाही. ते 96 फक्त 96 आपल्या शेताला घालायला.
बघा ते बोला साहेब. कोणत्या जातीची गाई आहे? ही गिर हा गिर आहे. 25-33. हा त्याचा काय बाजारभाव सांगितलाय? बाजार गायचे सांगायला काय 20,000 फक्त. फक्त 20,000. किती पर्यंत मागत आहे दादा? दादा ती मागत 13-14 पर्यंत मागत आहेत. बाजार कमी असल्यामुळं. बाजार कमी आहे, दुधाला बाजार नाही, दुधाला बाजार रेट कमी, त्याच्यामुळं माल जास्त आलाय मार्केटला. माल जास्त आलाय काय? आज मागच्या बाजाराच्या तुलनेत माल जास्त आहे का कमी? जास्त आहे जास्त आहे. जास्त आहे. साधारणतः बाजार किती रुपये पाहिजे दुधाला, काय वाटतं तुम्हाला? दुधाला तरी पण जास्त नाही, पण 40चा बाजार हा पाहिजे. आता तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं. 80 40 29 70. 80 40 29 70. तुम्ही व्यापारी आहेत? हॅलो बोला ना. पुढे तुम्ही इथं नाण्यापाशी दादा घरचं टेन्शन नाही, गायला 8 लिटर दूध आहे. व्यवहार 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 चालू आहे, पाहू शकता आपण व्यवहार. अरे अरे मार. भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. कोणत्या जातीच्या काय तुझ्या? जर्सी. जर्सी काय? हो. किती वेळ येताचे रे भाऊ? हा? किती वेळ येताचे? एक पहिल्या व्यताची एक दुसऱ्या व्यताची. पहिले पहिल्या व्यताची. दोन्ही पहिल्या येताचे. किती दाती? ही 4 दाती ही 6 दाती. ही काढली ही 4 दाती, ही 4 दाती ही 6 दाती. आणि ही काढली 6 दाती काय? भाऊ व्यापारी काय तू? हो या पाहिजे. काय किमती सांगितली यांच्या? हिचे सांगायला आहे 85. पहिला रुचे का? हो पहिला रुची 85 आणि ही पण पहिला रु हिचे पण 1.5. हिचे 1.5. हो. 1.5 आणि हा 1.5 आणि 85. हो 1.5 आणि 85. तुझे बाजार जरा जास्त आहे काय? नाही बाजार जास्त नाही, चांगल्या मालाला आमच्या गावात पण मार्केट आहे. चांगल्या मालाला. हो चांगल्या मालाला. हो आता भाऊ तू व्यापार करतोय, हो बाजारभाव दुधामुळे कमी सगळे सांगतायत, हो. तर दुधाला किती बाजारभाव पाहिजे तुला काय वाटतं? मला दुधाला बाजारभाव निदान 40च्या वरूनच बाजारभाव. 40च्या वर. हा तेव्हा मग गायांच्या किमती काय होतील? गायांची किंमत तेव्हा ही गाय घ्यायला लागन 31-40 ला. हा 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 मग वाढन किंमत. हो ही गाय घ्यायला लागन तेव्हा पीटीच्या वरून. पेटीच्या वरून. हो भाऊ मी काय म्हणतोय, आता तुझा मोबाईल नंबर सांग. 7350 62 79 67. परत सांग. 7350 62 79 67. कुठं राहतो तू? मी पिंपळगाव खडकी, तालुका? तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. ओके धन्यवाद. बरोबर. एचएफ जाते ना? हो याच्या एचएफ जातीच्या गाय आपण पाहू शकतो. एक 4 दाती एक 6 दाती आहे. हिची किंमत सांगितली 85,000 आणि हिची सांगितली 1,05,000 रुपये. व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर दादानी सांगितलेला आहे, तर कोणाला हवी असेल तर अवश्य संपर्क करा. गोदरेज